कमेंट आहे. आम्हाला सर्वजण धन्यवाद देतात आहे. आम्हाला फक्त एकच सांगायचंय मित्रांनो, हे तुमच्यासाठी होतं आणि तुमच्यासाठीच आम्ही करत होतो. आज जरी सर असे म्हणतात आहे, तरी सुद्धा आम्हाला पण खूप निगेटिव्ह कमेंट येत होत्या. "अरे मॅडम कुठून आहे? मुंबईमध्ये राहते. तिचा ॲड्रेस काढा. तिथं जाऊन आपण तिला ढोकून काढूया." व्हॉटएव्हर म्हणजे खूप अशा गावठी लँग्वेजमध्ये त्यांचे ते शब्द मी पाहिलेले आहेत. आणि तेवढं सुद्धा आम्ही सहन करत होतो मित्रांनो. कारण आमचं एकच आता ठरलंय, हत्ती बोलतो ना, तेव्हा हे पाठीमागचे कुत्ते भुकते रहते. तुमको इग्नोर करने का. आम्ही नक्की तुमच्या सोबत आहोत. कारण तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत आहोत. आजही जे तुम्ही तुमच्या प्रत्येक जिल्ह्यातून तुम्ही पाहताय, फार छान वाटलं, की प्रत्येक जिल्ह्यातून तुम्ही या लाईव्हच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेले आहोत. सरांचे एफर्ट्स असतील, आमच्या शिवनेरी फाउंडेशनचे पूर्ण एफर्ट्स असतील, आमची जी मेन टीम आहे त्यांचे पूर्ण एफर्ट्स असतील, जयदत्त सर, प्रज्वल सर असतील, चव्हाण सर असतील आणि म्हणजे सगळेच जे आमच्या सोबत काम करत जयश्री मॅडम असतील, बेलेकर सर, रात्री आम्ही 12:30 वाजेपर्यंत यांच्यावरती चर्चा करत असतो, की जाहिराती कशा येतील. एखादी आस्थापना जाहिरात देत नाही, त्यांची आमच्याकडे कंप्लेंट येते. एखाद्या उमेदवारांचा काही ना काही गोंधळ झालेला असतो. अशा कंप्लेंट आम्ही रात्री 12:30 वाजेपर्यंत आमच्या मीटिंगमध्ये सॉल्व्ह करत असतो. तुम्हाला हे दिसतंय तेवढंच नाहीये. जेवढं फक्त आम्ही तुम्हाला असं वाटत असेल आमची बॅक सेल व्हावी म्हणून आम्ही करतोय. आमचं YouTube चालावं म्हणून करतोय. तुम्ही जरी नाही केलं ना मित्रांनो, ते तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत. ते आमचं होणारच आहे आणि महाराष्ट्रामध्ये इतिहास घडणार आहे. महाराष्ट्रामध्ये इतिहास घडणार आहे. 2 डिजिट वरती शिक्षक भरतीचं बऱ्याच कॅटेगरीचं मेरिट येणार आहे. ते 2025 च्या शिक्षक भरतीमध्ये ते आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आणि याच शिक्षक भरतीमध्ये 25 ते 30,000 पदं याच शिक्षक भरतीमध्ये होणार आहेत. पहिल्यापासून मी ॲडव्होकेट असेल, प्राध्यापक असेल आणि शिक्षक भरतीमधली तुमच्यातली सामान्य उमेदवार असेल, या या जे शब्द आहेत त्यांना तुम्ही फार ट्रोल केलेला आहे. मला एकच सांगायचंय, हे खरं करून दाखवणं हे आता माझ्या समोर आव्हान आहे आणि म्हणून तुम्हाला सांगत असतात ना, वाघिणीला डवचू नका. जेव्हा तिला तुम्ही डवचाल ना, तेव्हा ती काय करेल ना, ते तुम्ही सांगूच शकत नाही, पाहूच शकत नाही आणि त्याचा रिझल्ट आहे ना, ते तुम्ही पाहताय. शिक्षक भरती परीक्षा वेळेवरती घेण्यात यावी याच्यापासून झालेला प्रवास सप्टेंबर 2024 मध्ये मंत्रालयामध्ये शिवनेरी फाउंडेशनचं लेटर मी दिलं होतं. तुम्ही Twitterला बालुशा माने म्हणून सर्च करा, Instagram, Facebook कुठेही जाऊन सर्च करा. तेव्हा माझ्याकडे ही सर्व माझी टीम इतकी तगडी नव्हती, जी आता आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत हा रिझल्ट घेऊन येतोय आणि त्यावेळी 100% पदं देण्यात यावी अशी मागणी केली होती मित्रांनो. आता सर्व आस्थापनांना त्या लेटरमध्ये तुम्ही व्यवस्थित वाचा. तुम्हाला समजत नसेल तर मात्र तुम्ही समजून घ्या. EIO जाऊन भेटा. 100% पदं द्यायला सांगितलेत पोर्टलवरती. काही पदं पहिल्या टप्प्यात येतील, काही पदं दुसऱ्या टप्प्यात येतील. समायोजनची याचिका आहे, ज्याला जी स्थगिती मिळालेली आहे, त्यांची पदं ती थोडीशी साइडला करून बाकीची सर्व पदं पोर्टलवरती येतील. ती मागणी केली होती. वेळेवरती शिक्षक भरती करण्यात यावी, अशी मागणी केली होती आणि ती तुम्ही मे-जूनमध्ये झालेली पाहिलेली आहे. शिक्षक भरतीची परीक्षा IBPS पॅटर्ननुसार TIT त्याच्यासोबत अपीयरला संधी मिळावी, अशी सुद्धा मागणी याच फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली होती. आज 12 ते 15,000 अपीयर मुलांना आपल्या या संघटनेच्या पाठपुराव्यामुळे आज ते शिक्षक होतात आहे. फार छान वाटतंय, की आपण कोणासाठी काय तर नोकरीसाठी, भाकरीसाठी करतोय आणि त्याचा त्यांना लाभ होतोय. ते झाल्यावरती MCL असेल, त्यांना संधी मिळण्यात यावी. EWS असेल, त्यांना संधी मिळण्यात यावी. SCBC असेल, त्यांना 5% ची सवलत जी CTET मध्ये मिळते, TET मध्ये मिळते, ती या भरतीमध्ये मिळण्यात यावी. असे हजारो प्रयत्न आपण केलेले आहेत. डोमिसाइलसाठी सुद्धा ॲक्चुअली वास्तविक पाहता त्याच्यासाठी आपल्या फाउंडेशनने कोणतेही प्रयत्न केले नव्हते. परंतु मित्रांनो ते चुकीचं होतं. कोर्टात केस गेली आणि कोर्टातून ते उमेदवार जिंकून आले. त्यांना सुद्धा संधी मिळाली. असे बरेच उमेदवार असतील, त्यांना आज संधी मिळणार आहे. ती केवळ 1.1 भरतीमुळे आणि ती जी मागणी आहे ना, ती आपली पहिली 2024 पासून संघटनेच्या लेटर हेडवरती होती आणि आता त्याच्यानुसार हे सर्व उमेदवारांना संधी मिळते. प्राधान्यक्रम कमी दिले म्हणून प्राधान्यक्रम वाढवण्यात यावे याच्यासाठी 10 मार्च 2026 ला आझाद मैदानमध्ये आंदोलन केलं. आमचे म्हात्रे सर असतील, जे शिक्षक आमदार आहेत किंवा सर तुम्ही पाहिलेलंच आहे, तुमचे जी जुगलबंदी आम्ही पाहिलेली आहे. जे कोण आले होते सर आपल्यासोबत आंदोलनामध्ये? तुम्ही त्यांच्या पाठी-पाठी पळत होते. तुम्ही जयदत्त सर. अ, आपले हे सांगलीचे आपले आमदार जयंत पाटील साहेब. काय ते जयंत पाटील साहेब. येस. जयंत पाटील सर. जयंत पाटील जयंत साहेब होते. ते पाटील होते साहेब. आणि बराच तुम्ही जो प्रवास आहे तो पाहिलेला आहे. प्रत्येकाने याच्यासाठी आजचा जो दिवस आहे तो केवळ आमचा काळे सर. सेलिब्रेशनचा नाही मित्रांनो, हा आजचा तुमचा सेलिब्रेशनचा आहे आणि याच्यासाठी कोल्हापूर जी स्वामी संघटना आहे त्यांनी सुद्धा आपल्याला येऊन पाठिंबा दिला होता. काळे सर आहेत जे परभणीचे आहेत, डॉक्टर काळे जे शिक्षक संघटना चालवतात त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता. MJ सिटी मुंबईमधली संघटना आहे. त्यांनी स्वतःहून पाठिंबा दिला होता आणि हजारो मराठ्यांसाठी, मराठीसाठी, शिक्षण भरतीसाठी लढणाऱ्या संघटना स्वतःहून पाठिंबा दिला.